वरील स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन झालंय। त्याच कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत संबोधित करताय। ही आपल्या स्वभावाचं अंग बनते। जो गाणी मनापासून ऐकतो त्याचं असं होतं, उडत उडत ऐकलं आणि वावा म्हणून सोडून दिलं। असे पुष्कळ लोक गाणी ऐकतात, पण ते काही खरं ऐकणं नव्हे। ऐकणं, दाद देणं ह्याच्या पलीकडे जाऊन ते ऐकणं, मनात उतरणं, असे पुष्कळ रसिक असतात। तर गाण्यांनी सुद्धा जीवन घडतं। असं जीवन घडवणारं गाणं हे मिळालेलं आहे। म्हणजे मी जे म्हणालो की भेटण्यापूर्वीपासून मला तो आदर वाटतो। तो आदर कशामुळे? याच्यामुळे वाटतो, स्वतःचा अनुभव येतोच। पण सावरकरांनी एखादी कविता केली, ती म्हणताना त्यांचा मनोधर्म आपल्यापर्यंत पोचवायचा हे आव्हान असतं। परवशता पाशदेव आता गाऊन दाखवलं, ती भावना पोचवायची। हे सुद्धा ज्यांना करता येतं ते खरोखर संगीताचे जादूगार आहेत। आणि जादू त्यात काही नाही, संगीत हे तर आपण नाद ब्रह्म असं त्याला म्हणतो। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे सृष्टीची सगळी एलिमेंट्स त्याच्यात आहेत। आपल्या डागर साहेबांचं एकदा ऐकलं मी, भाषण ऐकलं। गायक असं म्हणतात की बोलायला उभं राहिलं की कोरड पडते, पण ते फार चांगले बोलतात सगळे। आता एक उदाहरण झालेलंच आहे आपल्यासमोर। तर त्यांचंही भाषण होतं, त्याच्यात त्यांनी म्हटलं की ही स्वरांची साधना साधी गोष्ट नाही आहे। मनुष्य हा षड्जापासून सुरू करतो आणि एक एक सूर साधतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी चढत असतो आणि निषादापर्यंत तो पोहोचतो, तेव्हा तो मुक्तीच्या दरवाजापाशी येऊन उभा राहतो। आता हे सगळे साधना करणारे तपस्वी लोक, त्यांचा हा अनुभव आहे तो येतो। या दृष्टीने कळत म्हणजे आता इतकं बोलणार नसतील, पण नादब्रह्म त्याच्यात बुडून जाणं, एक एक स्वर, म्हणजे त्या दिवशी यांचा षड्ज असा लागला होता असं म्हणतात। ते पहिल्यांदा कळतच नाही, षड्ज लागणं म्हणजे कोणती मोठी गोष्ट आहे। आता आशाताईंनी ते सा असं म्हटलं, सा मी म्हणतो, पण त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं किती, ते ज्याला समजतं त्याला या गोष्टी अनुभवाला येतात। आणि असा पुष्कळांना अनुभव मी हे फक्त मलाच कळतं असं नाही, खूप लोक असे आहेत। त्यांना जर विचारलं तर त्यांच्या तोंडून हे गाण्याचं असं ॲप्रिसिएशन हे कळतं, आणि ते त्यांच्या तोंडून न ऐकता सुद्धा आपल्या अनुभवाची गोष्ट ही कळते। असं गाणं सतत आशाताईंनी आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथाच्या संगीतातून आपल्याला मिळालेलं आहे, आणि त्याच्यामुळे आपलं जीवनसुद्धा समृद्ध झालेलं आहे। त्याची आपल्याला जाणीव आहे की नाही माहीत नाही, पण कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनक्रमातून सतत सकारात्मक राहून पुढे वाटचाल करण्याकरता आधारभूत अशा होत असतात। म्हणून संगीताची परंपरा महत्त्वाची असते। ती आपल्या देशातली परंपरा, तिचे काही विशेष गुण आहेत, ते आपल्याला साथ करतात। कुठल्याही क्रायसिसमधून कसं बाहेर पडावं ह्याच्याकरता जो स्वभाव आवश्यक असतो, जी सकारात्मकता आवश्यकता असते, ती त्याच्यातनं मिळते। अशा ते पुष्कळ गोष्टी आहेत महत्त्वाच्या। या सगळ्या गोष्टींमधून आणि असं संगीत आपल्याला मिळालेलं आहे, आणि ते मिळत राहावं अशी स्वाभाविक सगळ्यांची इच्छा आहे। म्हणजे ज्यांना इतकं नाही कळत त्यांनासुद्धा मनोरंजनाकरता ते मिळतं, कारण त्या मनोरंजनात सुद्धा काही विशेषच आनंद असा त्यांना जाणवतो। तर ते सतत मिळत राहिलं पाहिजे अशी आवश्यकता आहे। आणि म्हणून ती कळी उमलू देऊ नका वगैरे जे सांगितलं ते तितकंच आपल्याकरताही आहे, सगळ्यांकरता। कारण तुमचं गाणं हे एक वेळ तुमचं गाणं नाही आहे, तुमचं गाणं हे देशभरात पसरलेल्या सगळ्या रसिकांचं गाणं आहे, आणि सामान्य माणसाचं सुद्धा ते गाणं झालेलं आहे। ही गोष्ट झालेली आहे आता। ही आपण फिरतो सगळेच, लोकांना ऐकतो, लोकांना गाण्यांबद्दल बोलताना ऐकतो, तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की
उद्या इतिहास लिहिला गेला की 19व्या 20व्या 21व्या शतकातला भारत कसा होता, त्यातील सामान्य माणसं कशी होती, तर ज्या ज्या गोष्टी लिहाव्या लागतील त्याच्यात त्यांनी ऐकलेलं संगीत आणि अर्थात त्याच्यात मंगेशकर कुटुंबाचं हे मोठं योगदान हे नक्की असेल. त्याच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. मी 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 मध्ये बोलू का? हो हो. म्हणजे फार धैर्य करते. म्हणजे तुम्ही एवढं- गाता हां. आणि तुम्ही खूप छान चाली करता. आता मला बाळासाहेबांनी सांगितलं. मला माहित नव्हतं. काय हे करतो आम्ही, पण आम्हाला असं वाटतं की ते टलाट रलारी जन म्हणे काव्य करणारी अशा चालीच असते. तुमची ती तपस्या आहे, जो अभ्यास आहे आणि त्यातनं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी काही त्याची आम्ही तुलना करत नाही. ती त्यात ते धाडस आम्ही कधीच करणार नाही. कारण किती पुढे जायचं एवढा ईशकृपेने व्यवहार तेवढा कळतो आम्हाला. पण हे असं अहेतुक एक उपकाराचं हे ओझं आपल्यावर आहे. मी अहेतुकच आहे. स्वांत सुखाय झालं पण ते बहुजन हिताय झालं आणि त्याला कारण त्यांनाही मिळालेले संस्कार आहेत, ही परंपरा आहे. तर त्या उपकाराच्या पोटी आपण सगळी ही शुभेच्छा बाळगून आहोतच आणि ती व्यक्तही करतो की हे गाणं आम्हाला सतत ऐकायला मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही सतत असलं पाहिजे आणि गात असलं पाहिजे. कोणत्याही कारणाने ते गाणं बंद पडू नये. कारण ते आहे ना अभिषेकींचं जीवन गाणं. हां, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, ते गाणं हे सगळ्यांची साथ करतं. असं गाणं दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून किती वेळा धन्यवाद म्हणावे आणि कसे म्हणावेत हे फार कठीण आहे. कदाचित आपल्या ज्या संचालिका आहेत त्यात उत्तम संचालन करतात, त्या मांडू शकतील कसं करायचं ते. परंतु भाव पोचला आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे इथेच थांबतो. अनेक शुभकामना आणि पुढेही असंच हे गाणं चालू राहावं अशी एक अपेक्षा, दोन गोष्टी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.